वेगवेगळे अनुभव आपण अनुभवले आणि नक्की खात्री आहे की जे आपण मेहनत घेतली त्याचे यश येत्या परीक्षेत 100% निकाल लागून येणार आहे याची आम्हाला आशा नाही तर खात्री आहे. थोडा डाऊटफुल रागीला रिझल्ट येण्यासाठी कधी कधी जास्त काही बोलून जातो. फक्त त्याच्या मागे एक उद्दिष्ट होतं माझं की ज्याप्रमाणे मूर्ती घडवण्यासाठी त्या मूर्तीवर त्या घाण्याचे घाव घातले जातात, जोपर्यंत तुम्हाला आम्ही कधीतरी काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही तुझ्या तयारीला लागत नाही. त्यामुळे जर चुकून जरी कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमा असावी, पण त्याच्या मागचं एक ध्येय जे होते ते लक्षात घेऊन पुढील अभ्यासाला सुरुवात करावी. गेल्या 1-2 वर्षात जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये भरघोस असे यश आणून आपल्या कॉलेजचे नाव, तुमचे नाव, तुमच्या आई वडिलांचे नाव यशाच्या शिखरापर्यंत नेले त्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन. कधी कधी 12वी झाली का मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी पुढे जाऊन करायचे काय, कारण करिअर जे क्षेत्रात ते क्षेत्र खूप सारे मोठे आहे आणि मग निवडायचं बनतं. मग आपल्याकडे पहिला विचार येतो की माझा मित्र ग्रॅज्युएशन करतोय, मग मी पण ग्रॅज्युएशनकडे जातो. पण जर आत्ताची जर तुम्ही परिस्थिती पाहिली